समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। बदलत्या काळानुसार विचारांची प्रगल्भता जपत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पेडगाव गावाने स्त्री सन्मानाचा एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवलाय। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आयोजित महिला सभेत गावातून अनिष्ट प्रथा हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। इथून पुढे विधवा महिलांना विधवा न संबोधता पूर्णांगी या सन्मानजनक नावाने ओळखले जाणार आहे। अनेक वर्षांपासून समाजात पतीच्या निधनानंतर महिलांचे सौभाग्य अलंकार उतरवण्याची आणि त्यांना शुभ कार्यातून डावलण्याची अनिष्ट प्रथा सुरू आहे, परंतु पेडगाव ग्रामपंचायतीने या प्रथेला छेद दिला। सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कोणत्याही महिलेवर पती निधनाचा प्रसंग ओढल्यास तिचे सौभाग्य अलंकार काढले जाणार नाहीत। अशा महिलांना सर्व सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये हळदी कुंकवाचा मान दिला जाणार असल्याचे ठामपणे सांगण्यात आले। यावेळी एकूण 28 विधवा महिलांची पारायण मंडळाच्या वतीने हळदी कुंकू, साडी चोळी, खडा नारळाने ओटी भरण्यात आली, तर जय हिंद फाउंडेशन पंचायत समिती सदस्या सौ स्नेहल जाधव, प्रतिभा जगदाळे पाटील यांच्या वतीने सौभाग्याचे वाण भेट देण्यात आले। हा कार्यक्रम पेडगाव ग्रामपंचायत पारायण मंडळ आणि जय हिंद फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी जय हिंद फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला कदम, खटाव तालुका अध्यक्षा हेमलता फडतरे, कार्याध्यक्षा शोभा वसव, माजी सैनिक चंद्रकांत इंगळे, सरपंच विनोद मोहिते, उपसरपंच अलका जगदाळे, माजी सरपंच अंकुशराव दबडे, विजय माने, दीपाली जगदाळे, प्रियंका कांबळे, कोमल जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रतिभा जगदाळे पाटील, भारती डोयफोडे, संजीवनी फडतरे, आशा देशमुख यांनी केले। प्रास्ताविक अंकुशराव दबडे यांनी केले। सूत्रसंचालन सुमन जगदाळे यांनी केले, तर सौ कुदळे यांनी आभार मानले। कार्यक्रमास ग्रामपंचायतीसह पारायण मंडळ, शिवगंगा महिला ग्राम संघ आणि गावातील सर्व बचत गटातील महिलांचे सहकार्य लाभले। यावेळी ग्रामस्थांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। की स्थळी, बाळी, कपाळी, ललाटी, शेंदूर, कुंकू कपाळी असेल, गळ्यात मंगळसूत्र असेल आणि पायात जोडवी असतील, तर त्या स्त्रीकडे बघण्याचं धाडस सहजासहजी कुणीही करत नाही। हे वास्तव आहे समाजात, बरोबर आहे। ज्याप्रमाणे तोडका मोडका बाप घरात असेल, तो अंतुरणाला खेळून असेल, त्या घराकडे सुद्धा कोणाचे बघायचं धाडस होत नाही। त्याचप्रमाणे एखाद्या घरामध्ये जर एखादा पैलवान असेल, तर त्याही घराकडे बघायचं कोणी धाडस करत नाही। तुम्हा आम्हाला निसर्ग नियम ते सोडून द्या, पण ऍटलीस्ट ह्या पुढे त्या बाईला समाजात वावरण्यासाठी एक स्थान असू द्या, की जेणेकरून नाहीतर आपण नेहमी बघू शकतो प्रत्येक कार्यक्रमात ती बाई मागे बसलेली असते, तर त्यांना पुढे घ्या। जेणेकरून एक म्हणतात ना की बाई पहिला म्हणायची की मुलगी शिकली प्रगती झाली, पण खरं तर बाई शिकली तर घराची प्रगती असते। जर बाईला कळत असेल की माझं कुठे चुकते, कुठे मी बोलू शकत नाही, तर तिला म्हणजे एक प्रकारचं मी पुढे मी येऊ शकत नाही। तुम्ही म्हणजे असं असतं की तिला मारो, जोपर्यंत ही जर तुमच्या माझ्या घरातल्या कोणाला लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही, बरोबर आहे ना। पूर्वी सतीची चाल होती, बरोबर आहे। पती गेल्यानंतर ते पतीने सुद्धा त्याच्यात विचार करा, जर ती चाल बंद झाली नसती तर आज कदाचित मला माझी आई मिळाली नसती। माझ्या वडिलांना जाऊन 15 वर्ष झाली, मला माझी आई मिळाली नसती। कदाचित तुमच्यापैकी कोणाला मावशी मिळाली नसती, कोणाला आई मिळाली नसती, कोणाला बहीण मिळाली नसती। विचार करा। आणि खेदाची गोष्ट आहे की सतीची चाल बंद करायला ब्रिटिशांना कायदा करावा लागला, बरोबर आहे। हा, मग हे चुकीचं आहे, हे असं नाही केलं पाहिजे। शासनाने सांगितलेलं आहे, समाजाने सांगितले प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगता आलं पाहिजे। आणि हे कशासाठी, म्हणजे ह्याला शास्त्रीय आधार तर आहे। आपण पायात चांदी घालतो, चांदीची जोडवी घालतो, चांदी उष्णता रोधक आहे। आपण मगाशी कोणीतरी म्हटलं की ती बंधनं असतात, बंधनं नसतात। या ठिकाणी हा कार्यक्रम करायचा ठरल्यानंतर मी पहिल्याच मीटिंगला जय हिंद फाउंडेशनच्या फडतरे मॅडमच्या समक्ष आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या पारायण मंडळाच्या वतीनं ठाम शब्द दिला होता की ज्या वेळेला हा आपण उपक्रम घेऊ, त्यावेळेला या ज्या महिला पुढे येतील त्यांना सन्मानाची वागणूक तर आपण देऊच, शिवाय समाजामधून होणाऱ्या त्रासासाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि पारायण मंडळ म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू। तो त्याही वेळेला शब्द दिला होता, तो शब्द आजही असेल आणि तो शब्द कायम असेल। नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे।
नजर को बदलो नजारा बदल जाएंगे, खुद को बदलो हजारों बदल जाएंगे. स्वतःला जर आपण बदललं की हजारों सुद्धा बदलते. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, खुद को बदलो हजारों बदलते. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही, एकदाच आहे. मग जगायचंय ना तर ताट मानेनं जगायचं, कुणाच्या लाचारीमध्ये नाही जगायचं. जगायचंय तर ताट मानेनं जगायचं. एवढी विधवा मुक्त झाले आहे. माझे पेडगाव विधवा मुक्त झाले आहे. टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. आता बसूनच हात पुढे करा, आपण शपथ घेऊया. आम्ही पेडगावचे सर्व नागरिक महिला व पुरुष अशी प्रतिज्ञा करतो की आज पेडगाव ग्रामपंचायत व जय हिंद फाउंडेशन खटाव तालुका टीमच्या वतीने पेडगाव विधवामुक्त झालेला निर्णय आम्हाला मान्य आहे. इथून पुढे आम्ही सधवा विधवा भेद करणार नाही. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.